आलोय आता ताजमहलच्या आतमध्ये आणि बाईक चालवताना आपल्याला सहल भेटली छोट्या मुलांची 20ची नोट आणि सेम टू सेम तुम्हाला आता जादू दाखवते बघा. आणि इथं आहे आपल्या महादेवाचे रुद्र रूप आणि छोट्यांची किलबिल बघा, एकदम भारी वाटते बघा. ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजची आपली जी व्हिडिओ होणार आहे ते आपण फिरायला आलेलो संभाजीनगर. तर आम्ही विचार केला की पहिली सुरुवात आहे ते आपण महादेवाच्या दर्शनाने करू. तर आता मी इथं आहे घृष्णेश्वर मंदिर. आता आपण पहिले दर्शन करण्यासाठी जाऊ, नंतर इथं बरेच आपले प्लेसेस आहेत फिरण्यासारखे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच. तर पहिले आपण महादेवाचे दर्शन घेऊ. घृष्णेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हा मंदिर आहे, त्याचे आपण दर्शन घेऊ सर्वप्रथम. आणि नंतर मग बीबी का मकबरा, असे बरेच ठिकाण आहेत. बीबी का मकबरा म्हणजे ताजमहल आहे. म्हणजे तुम्ही जर आग्र्याला ताजमहलला जाऊ नाही शकणार तर इथं या, इथं पण सेम तुम्हाला बघायला भेटेल बीबी का मकबरा. पण सर्वप्रथम आपण दर्शन करू. दर्शन झाल्यानंतर तिथं जाऊ. आणि माझ्यासोबत आपला मित्र पण आहे निलेश. चल नाही, पहिली सुरुवात आपण महादेवाच्या दर्शनासाठी करू. नाही हर हर महादेव. चला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमचा प्लॅन असेल तर नक्की संभाजीनगरमध्ये व्हिजिट करा. इथं बऱ्याच ठिकाण आहेत घुमण्यासारखे. तर चला आता सर्वप्रथम घुमण्यासारखे. तर आता दर्शन करूया आपण. आता आपण आतमध्ये एंट्री केलेलं आहे. थोडीफार इथे फुलं बिलं भेटतात, नंतर आपण घेऊ. आणि जेवढे पण आपले महादेवाचे भक्त आहेत त्यांची स्वप्न असते 12 ज्योतिर्लिंग म्हणजे पूर्ण करायचीच असते. म्हणून आपण आता घृष्णेश्वर मंदिरचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे आपला त्र्यंबकेश्वर झालेला आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, आणि हा दुसरा ज्योतिर्लिंग आहे. निलेशचं किती झालं? माझं तायो चौथा आहे. चौथा. हो, बनारसला पण जाऊन आला, गेल्याच महिन्यात गेलेलास ना. चला आता सर्वप्रथम आपण आपली व्हिडिओची स्टार्टिंग आहे ती महादेवाच्या दर्शनासाठी घेऊ, मन प्रसन्न करू. आणि नंतर आपण जे संभाजीनगरमध्ये प्लेसेस आहेत ते घुमण्यासाठी जाऊ. आणि मित्रांनो लाईन बघा दर्शनासाठी, खूप लाईन आहे. खूप लाशू तुम्ही लाईन, खूप लाईन आहे. आणि जर तुम्हाला VIP दर्शन करायचं असेल तर आत्ताच सांगितलं त्यांनी 500 रुपये नाही, पण VIP 500 रुपये मधून काय फायदा नाही. जे आहे ते लाईनीतून जावाचा, त्यालाच खरं दर्शन बोलतात. नाही का? जर तुम्ही फोन अलाउड नाही या मंदिरामध्ये, आणि आम्ही आता फोन ठेवत आहोत इथं. नंतर भेटू आपण दर्शन करून आल्यावर आपला सांगते कसा दर्शन झाला, आणि मग नंतर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आपल्या मंदिराचा. तर चला आता फोन ठेवतो आम्ही सर्व. आताच आपला दर्शन करून झालेला. दर्शनाला आम्हाला 11:30ला आम्ही आतमध्ये गेलो आणि आलो 1:30 वाजता. म्हणजे आमचा 2 तास लागले, कारण की आरती पण चालू झालेली. आणि एक गोष्ट, आम्ही फोन नाही नेला आतमध्ये, कारण तुम्ही जर आलात तर फोन न्या, कारण का व्ह्यू मस्त आहे. आम्हाला वाटला बाहेर ठेवायचं म्हणून आम्ही बाहेर ठेवला. तर आतमध्ये फोन आपण आलोय. काय आलो निलेश? एलोवेरा केव्समध्ये, औरंगाबादमध्ये. आणि एलोवेरा केव्समध्ये आलोय संभाजीनगरमध्ये. आणि तिकीट काढलाय. पर पर्सनची प्राइस होती 40 रुपये. आता बघूया आतमध्ये कसा काय आहे कसा नाही ते आपण पण पहिल्यांदा चालू आहे, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि आज गर्दी चिक्कार आहे, कारण का वार आहे, शनिवार. लोकेशन दिलाय, सर्व माहिती दिली कुठं कुठं काय काय. तर तुम्ही येत असाल ते बघा, लोकेशनवरून या, कुठं जायचं आहे कुठं नाही ते सगळं दिलंय. तिकीट काउंटर काय इंग्लिश 20 रुपयाच्या नोटीसारखं आहे काय. जी आपली 20 रुपयाची नोट आहे, माझ्याकडे आहे का नाही माहिती नाही. काय 20 रुपयाची नोट तुम्हाला दिसतंय, त्याच्या पाठीमागं ही आहे. ते पण आता तिथंच आहे, नाही कुठेतरी आहे. चला बघूया आणि सर्व दाखवते आपल्याला काय काय आहे ते. आता आम्ही मित्रांनो सहल आली आपल्या स्कूलमधली. कुठून आलात? प्रवेश केल्यानंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात आधी कलश मग पाया या प्रचारानुसार शिखरांची निर्मिती अगोदर, नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली अशी अद्भुत शिल्पस्थापित शैली बघण्यास मिळते. समोरच्या भागात भव्य द्वार, मंडप, अतिउंच अशी
कोरीव, 2 हत्ती व 2 ध्वजस्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेले आहे. त्याच पायथ्यालाच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे खडकाच्या आतमध्येच बिले लेण्याच्या चारी बाजूने बघायला मिळतात. लेणीच्या भिंती व कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला, ज्यात गौतम बुद्धांची भव्य मूर्ती, भगवान शिवच्या तांडव करताना असलेली वेगवेगळ्या खूपच सारे तुम्हाला मूर्ती बघायला भेटतात. एकच दगडामध्ये सर्व कोरलेला काम आहे आणि काम पण बघा अजूनपर्यंत जसाचे तसंच आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, पाठीमागं हत्ती आहे, ते बघा हत्ती. आणि खूप काही इथं फिरण्यासारखं आहे. तिकिटाचा जो पैसा आहे 30 रुपये, तो फुल वसूल आहे. खूप काही फिरण्यासारखं आहे. बघा काम बघा, खूप काम कडक केलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते आता पाठीमागं. आणि आज खूप गर्दी आहे, सल पण आलेली. आपल्याला काही सलीमध्ये हे पण दिसले, छोटे छोटे आपले मित्रच पकडा. आपण पण जेव्हा बारीक असताना फिरायचो, ती खूप फिरण्याची मजाच वेगळी असते. हे बघा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू वाटतो पाठीमागून पण. आणि मंडळी तुम्ही बघताय, ही बघा 20ची नोट. आणि सेम टू सेम तुम्हाला आता जादू दाखवते. हे बघा सेम, हे बघा ज्या 20ची नोटवरही आहे तोच चित्र आहे. बघा इथं आहे एलोवेरा केव्स, सेम टू सेम, काहीच नाही डिफरन्स. याच 20च्या नोटीवरचा फोटो काढून हे बघा चित्र आहे. बघा सेम सेम. मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघता महादेवाचा शांत रूप आहे आणि त्याच्याच पाठीमागं हे बघा महादेवाचं रुद्ररूप आहे. म्हणजे इथं पाठीमागं शांत रूप आहे आणि यो रुद्ररूप म्हणजे कालभैरवाचा अवतारच आहे. हे बघा मित्रांनो आता आमचा दर्शन करून झालेलं आहे. आम्ही थोडा आराम केला रूमवर आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता देवगिरी किल्ला आहे. पण तिथं जाण्याचा आमचा प्लॅन होता, पण आता वाजलेले आहेत ते 5:30 वाजलेले आहेत आणि तिथं जाणे आणि येण्यामध्ये खूप टाईम होईल. आम्हाला अजून एक आहे ताजमहल, म्हणजे ताजमहल खरा ताजमहल नाही, छोटा ताजमहल म्हणजे मकबरा, म्हणजेच आपला छोटा ताजमहल. तिकडं आपल्याला जायचं आहे. पण इथं गेलो की तिकडं आपला उशीर होईल, म्हणून इथला प्लॅन आम्ही कॅन्सल केला. आम्ही डायरेक्ट आता तिकडंच जाणार आहे. जर तुम्हाला खऱ्या ताजमहलमध्ये जाता नाही आला तर तुम्ही संभाजीनगरमध्ये BBQ मकबरा आहे, तिथं तुम्ही येऊ शकता आणि ताजमहलचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला आता थोडा देवगिरीचा पाठीमागचा व्ह्यू दाखवतो बघा समोरून. तर चला मित्रांनो, इथं आपल्याला यायला नाही भेटणार, कधी तर जाऊ. तर तुम्हाला आता नेतं मी ताजमहलला. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा आपला. बघा आपली शाळेची मुले आली, शाळेचे हात करा. बघा ही बघा, हाय गाईज. चले आपल्याला बघा शाळेतली आपली सहल, म्हणजे आपण पण जायचो पहिले आणि जुनी आठवण बघा. आता त्यांची थोडी गाडी आपण पुढे घेऊ, आपल्याला बघायला भेटतो. बीबीका मकबरा आणि त्याच्या आधी तुम्हाला तिकीटं काढायला लागतात. ती बघा अशी तिकीटं येतात, पर माणसाची 25 रुपये प्राईज आहे. आणि समोर बघता आपला ताजमहल सारखा व्ह्यू आहे बघा पाठीमागं बघा. आणि तुम्हाला आता आतमध्ये गेलो का दाखवते व्ह्यू. बघूया, आपण पण पहिल्यांदाच आलोय इतके लांब आणि बघूया कसं वाटतं आता आतमध्ये बीबीका मकबरा. चला आतमध्ये जाऊया आता. आणि आलेला ते ताजमहलमध्ये आणि सेम टू सेम ताजमहल दिसतंय. आणि मला वाटतं जाम गर्दी आहे. मला वाटतं आज क्राऊड आहे नुसती. त्यामधली सल आलेली आहे, सल बघण्यासाठी. म्हणजे तुम्ही ताजमहलमध्ये तुम्हाला जाताना आला का तुम्ही संभाजीनगरमध्ये येऊ शकतोय. बघा पाठचा व्ह्यू बघा कसला वाटतंय, असं वाटतंय ताजमहलमध्ये चालू आहे. तो बघा मस्त वाटतंय एकदम. तर चला थोड्या आपण फोटोशूट वगैरे करू. तुम्हाला थोडा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवते इथला. ड्रोन असतं तर अजून मजा आली असते आपल्याला.
पण इथं काय अलाउड नाही आहे ड्रोन. आणि तिकीट 25 रुपये तिकीट आहे, एंट्री फी पर पर्सन. तर चला बघा, तुम्हाला आता सिनेमॅटिक व्ह्यू दाखवते कडकपैकी. आता झालेले रात्र आणि व्ह्यू बघू शकतो, एकदम मस्त लाईट्या पेटवल्या आहेत. जर तुम्हाला यायचं असेल, परफेक्ट बघायचं असेल ना, तर सकाळी या, कारण का सकाळी अजूक मस्त आहेत आणि फोटोशूट वगैरे तुम्ही कडक करू शकता सकाळी. हे बघा व्ह्यू बघा कसला वाटतंय. जाऊ वरती, वर बघूया कशा प्रकारे व्ह्यू आहे ते. आपली मुले सुद्धा आलेले आहेत, म्हणजे आता सली पक्के आले तो इथं. बीबी का मकबरा हातान घेऊन दाखव बघा, उचलते बघा हातान. कारण का आम्हाला झालेले आता रात्रीचं काय जास्त मजा नाही येत. तर तुम्ही जर येत असाल तर लवकर या, दुपारी 3 वाजता या. मस्त टायमिंग आहे, ऊन पण नाही लागणार आणि मस्त पण वाटेल तुम्हाला, सगळा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि आता झालेले आम्हाला रात्र वाजलेले आहेत ते 7. आम्ही निघताना जरा लेट केला, कारण का आम्ही दर्शन पण केला, आराम करून डायरेक्ट आलो इथं. आणि यायला पण आम्हाला 30 किलोमीटर होता, म्हणून थोडा लेट झाला. यायचं असेल तर नक्की या, एकदा फिरून. ताजमहल आग्र्याला जाऊ नाही शकत तर इथं या, इथं पण तुम्हाला सेम बघायला भेटेल. बघा मित्रांनो, कसला रात्रीचा व्ह्यू वाटत होता ताजमहलचा, एक नंबरच. आणि मी विचारून पडलो की त्या काळात 1979 मध्ये हा बांधला होता ताजमहल, आणि त्या काळात मार्बल कुठून आला हेच मला प्रश्न पडला. आणि बघा आपला भव्य स्मारक रात्रीचे एकदम मस्त वाटत होता, पण सकाळी अजून मस्त वाटला असता. आणि यो आपला ताजमहलच्या आतमधला सीन. आणि रात्रीचे बघते तर काय पक्षी उडतात, हे बघा मस्त वाटत होता. मी सिनेमॅटिक घेण्याचा प्रयत्न केलाय. चारी बाजूला मोठमोठे 4 स्मारक होते आणि रात्रीचे काय दिसतंय ताजमहल एक नंबरच दिसत होता. आणि इथं आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा मार्बलचाच हे होता. बीबी का मकबरा बघून झालेला आहे. जर तुम्ही येत असाल तर सकाळी या, कारण का सकाळी मस्त तुम्हाला फोटो वगैरे काढायला भेटतील. रात्री येऊ नका, कारण का आम्ही निघालेलो 6ला काय 6:30ला इथं पोचलो आणि लगेच रात्र झाली, म्हणून आम्हाला काय भेटला नाही. तर तुम्ही येत असाल आणि प्लॅन करत असाल तर नक्की या, म्हणजे बघण्यासारखं खूप आहे इथं. तर चला आता जाऊया आपल्या डेस्टिनीमध्ये, म्हणजे आपल्याला आता नाशिकला निघायचं आहे. मंडळी नमस्कार, शुभ सकाळ, ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो, काल आपण संभाजीनगरवरून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरमध्ये आलो. आम्हाला 200 किलोमीटर आम्ही पार करून आलो थेट डायरेक्ट त्र्यंबकेश्वरमध्ये. आणि आता प्रथमच आपण सुरुवात केली दर्शनासाठी, आणि लाईन चिक्कार आहे. मला वाटतं 4-5 तास तरी आरामात जातील. आणि थोडा आपला आवाज बसलेला सुद्धा आहे. आणि निलेश बघा पहिल्यांदा आलाय त्र्यंबकेश्वरला. लाईन बघून कसं वाटला? अजून 2 तास तरी जातील. आणि मित्रांनो, पहिले बघा इथून डायरेक्ट गेटवरून एंट्री होती, आता डायरेक्ट पाठीमागून आहे. जर आलात तर पाठीमागून एंट्री आहे. तर चला पहिले आपण दर्शन करू आणि नंतर तुम्हाला सांगते मी आपण कसं काय आलो. म्हणजे थंबनेलवरून थोडे आयडिया आले असेल आपण कसं काय आलो. नंतर सांगते कसा प्रवास झाला तो आमचा. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊ मस्त आपला भोलेबाबाचा. नंतर तुम्हाला मस्त आपला बाहेरून व्ह्यू दाखवतो आपला सिनेमॅटिक, तो एन्जॉय करा. आणि नंतर मग आपण कसे आलो, कसा प्रवास झाला ते नंतर तुम्हाला आरामात सांगते. आमचा दर्शन करून झाला. आम्ही 8 वाजता गेलेलो आणि आता वाजलेत किती? 3 म्हणजे एकूण 9 तास आम्हाला लागली दर्शनाला. आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि 9 तास लागली. बघा आपल्या पाठीमागं मंदिर त्र्यंबकेश्वर. आणि आपली पहिली व्हिडिओ पण आहे, ती पण बघा, पूर्ण माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला पाठी दाखवते मस्त. आपला थोडा आवाज बसलेला आहे, समजून घ्या. बघा पाठचा व्ह्यू बघा, मस्त वाटते. नमो पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट आता आम्ही कसारा घाटमध्ये नाश्ता केला
आणि आता आपली व्हिडिओ इथंच आपण एंड करूया. आणि ही व्हिडिओ फुल संभाजीनगर आम्ही जिथं फिरलो तिथपर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट आपण कसे आलो म्हणजे आपण बाईकवालो सस्पेन्स होता आम्हाला बाईकचा व्हिडिओ दाखवायचा नाही कारण रिक्स नाही घ्यावाच आहे. आलो बाईकवर आणि आम्ही बाईकच्या व्हिडिओ काढल्याच नाही कारण का आयुष्यात रिक्स नाही घ्यावाचा म्हणून आम्ही टाकल्याच नाही व्हिडिओ जास्त. आम्ही फक्त फिरायच्याच टाकल्या. आणि प्रवास मस्त होता. जर तुम्हाला संभाजीनगर फिरायचं असेल एक्सप्लोअर करायचं असेल तर तुमचा बजेट जास्तीत जास्त 2.5 ते 2 पर्यंत तुम्ही फिरू शकता. आम्हाला जास्त रूममध्ये खर्च झाला तर नक्की या आणि विजिट करा. संभाजीनगर खूप मस्त आहे फिरण्यासारखा. बिबिका मकबरा पण आहे, कृष्णेश्वर मंदिर पण केला आम्ही. आणि सर्वप्रथम मंदिराचं दर्शन केला कृष्णेश्वर मंदिर आणि नंतर त्र्यंबकेश्वरचाच केला. आणि स्टार्टिंग पण मंदिराकडून केली आणि एंडिंग पण मंदिराकडून झाली आणि सर्व चांगला झाला आमचा. तर चला आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता माशाचा कंटेंट मला दाखवून आपण मासे पकडून जाऊ. तर चला. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.